अवघ्या काही महिन्यांनी लग्न. जयपूरमध्ये कोट्यावधी रुपयांचा राजेशाही विवाह सोहळा. प्री वेडिंग शूटची तयारी. घरात आनंदाचं वातावरण. आणि अचानक एक फोन येतो. तुमचा मुलगा दरीत पडला आहे. सुरुवातीला सगळ्यांना वाटलं हा एक दुर्दैवी अपघात आहे. पण जेव्हा पुणे पोलिसांनी तपास सुरू केला तेव्हा समोर आलं असं सत्य ज्याचा अंदाज कुणालाही नव्हता. जिच्यासोबत आयुष्य घालवायचं स्वप्न केतनने पाहिलं त्याच मुलीने स्वतःच्या प्रियकरासोबत मिळून त्याच्यासाठी मृत्यूचा सापळा रचला होता. आज जाणून घेऊया केतन अग्रवाल मर्डर केसची संपूर्ण इनसाइड स्टोरी. पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा केतन अग्रवाल, शिक्षित, यशस्वी आणि काही महिन्यांवर आलेलं लग्न फेब्रुवारीमध्ये सिया गोयलसोबत साखरपुडा झाला. दोन्ही कुटुंबांमध्ये आनंदाचं वातावरण. नोव्हेंबरमध्ये जयपूरमध्ये शाही लग्न. कोट्यावधींचा खर्च, खासगी विमानं, राजेशाही पॅलेस, सगळं ठरलं होतं. पण या सुंदर नात्यामागे एक काळोख दडलेला होता. कारण सियाच्या आयुष्यात आधीपासूनच दुसरा एक व्यक्ती होता. त्याचं नाव चेतन चौधरी. आणि त्या दोघांसाठी केतन हा प्रेमाच्या वाटेतील सर्वात मोठा अडसर बनला होता. चेतन आणि सियाने ठरवलं केतनला संपवायचंच. पण असा खून करायचा जो अपघात वाटेल. केतनला ट्रेकिंगची आवड होती. याच कमकुवत जागेवर त्यांनी डाव खेळला. लोहगड, उंच कडे, खोल दरी आणि हजारो पर्यटक. जर इथे कुणी पडला तर सगळे एकच म्हणतील पाय घसरला. म्हणून लोहगडची निवड झाली. भाग 3. पहिला प्लॅन फेल. 4 जून. केतनला लोहगडावर बोलावलं. पण त्याने जाण्यास नकार दिला. आता काय? प्री वेडिंग शूटसाठी बालीला जायचं होतं. सिया ते होऊच द्यायचं नव्हतं. कारण ती केतनसोबत भविष्यच पाहत नव्हती. मग केतनचा पासपोर्ट गायब करण्यात आला. मुंबई विमानतळावर पोहोचल्यानंतर त्याचं प्री वेडिंग शूट रद्द झालं. आता संपूर्ण लक्ष लोहगडाच्या प्लॅनवर होतं. भाग 4. मृत्यूचा दिवस. 18 जून. सिया, केतन आणि दुरून त्यांच्यावर नजर ठेवणारा चेतन. चेतन स्वतःचा मोबाईल घेऊन आला नव्हता. कामगाराचा फोन, हुडी, हेडफोन, संपूर्ण ओळख लपवण्याचा प्रयत्न. सगळं आधीपासून ठरलेलं. फोटो काढायचा, हसत हसत पोज द्यायची आणि एका क्षणात केतनला दरीत ढकलून द्यायचं. क्षणभरात सगळं संपलं. केतन शेकडो फूट खाली कोसळला आणि वर उभी असलेली सिया रडण्याचा अभिनय करू लागली. सियाने सांगितलं, तो फोटो काढत होता. अचानक पाय घसरला. सगळ्यांनी विश्वास ठेवला. कारण घटनास्थळही तसंच होतं. पण पुणे पोलिसांना काहीतरी चुकीचं वाटत होतं. त्यांनी सीसीटीव्ही तपासले, मोबाईल लोकेशन तपासलं, कॉल रेकॉर्ड तपासले आणि एक छोटासा पुरावा संपूर्ण कट उघड करू लागला. सीसीटीव्हीमध्ये सिया आणि चेतन एकमेकांना गुप्त इशारे करताना दिसले. हीच त्यांची सर्वात मोठी चूक ठरली. पोलिसांनी दोघांची चौकशी केली, प्रश्नांवर प्रश्न विचारले आणि शेवटी त्यांच्या कथेतलं खोटं उघड झालं. त्यानंतर दोघांनी गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. एका निरागस तरुणाने प्रेमावर विश्वास ठेवला, लग्नाची स्वप्न पाहिली, पण त्याच प्रेमाने त्याचा जीव घेतला. ज्या घरात लग्नाची तयारी सुरू होती तिथे अंत्यसंस्कार झाले. एका चुकीच्या निर्णयामुळे एका कुटुंबाचा मुलगा गेला आणि 2 आयुष्य तुरुंगाच्या भिंतीआड गेली. प्रेम जेव्हा स्वार्थात बदलतं तेव्हा त्याचा शेवट असाच भयानक असतो.
या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमचं मत काय आहे? हा गुन्हा आधीच उघड होऊ शकला असता का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा. अशाच सत्य घटनांवर आधारित क्राईम स्टोरी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका.